दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. दिंडोरी तालुक्यात विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीवरून आता मनसे चांगलीच आक्रमक झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज डिकले, तालुका अध्यक्ष नामदेव गावित, तालुका उपाध्यक्ष सतीश मालसाने यांच्यासह जालिंदर हिरामन राऊत, दलू दिनकर धुळे आणि सोमनाथ तुपायकडे यांनी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देत अनेक गंभीर मुद्दे उपस्थित केले. वारंवार पत्रव्यवहार करूनही प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचा आरोप मनसेने केलाय. विशेष म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना आणि शबरी घरकुल योजनेअंतर्गत मंजूर लाभार्थ्यांना वेळेत अनुदान मिळत नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलंय. पंचायत समिती दिंडोरी अंतर्गत 1 ते 121 ग्रामपंचायतींमध्ये सुरू असलेल्या विकास कामांबाबत माहिती फलक लावले जात नसल्याने पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. तर दुसरीकडे जिल्हा परिषद शाळांमधील शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना अत्यल्प मानधनावर काम करावे लागत असून त्यांच्या मानधन वाढीची आणि कायमस्वरूपी सेवेत समावेशाची मागणीही यावेळी करण्यात आली. ग्रामीण भागात जल जीवन मिशन राबवले जात असले तरी अनेक गावांमध्ये आजही पिण्याच्या पाण्याची टंचाई कायम असल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने यावर उपाययोजना करावी अशी मागणी करण्यात आली. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं गटविकास अधिकारी पंचायत समिती दिंडोरी यांना निवेदन देण्यात आलं. संबंधित निवेदनाच्या माध्यमातून जे घरकुल आहे त्या घरकुलाच्या हप्ते लोकांना वेळेवर मिळत नाही आहे. त्यामुळं येत्या 2 महिन्यात ती घरकुलं पूर्ण झाली पाहिजे, कारण पावसाळा तोंडावर आला. त्याचबरोबर त्या संदर्भात त्याचे हे केलं. जोडीला जिल्हा परिषदेचे जे शालेय पोषण आहाराचे जे कर्मचारी त्यांना अत्यंत तुटपुंज असं मानधन दिलं जातं, त्या मानधनात वाढ करून मिळावी ही एक मागणी त्यात केलेली आहे. त्याचबरोबर जलजीवन मिशनचे दिंडोरी तालुक्यातल्या 121 ग्रामपंचायतींमध्ये झुंडे जलजीवन मिशनच्या ज्या योजना राबवल्या त्या बहुतांश योजना अजूनही काही बंद आहेत, काही चालू झाल्याच नाही आहे किंवा काही चालू झाल्या त्या लगेच बंद झाल्या. त्या सर्व योजना तातडीने पूर्ण करून आणि त्या कार्यान्वित कराव्या. कारण उन्हाळ्याच्या दिवसात आज अनेक गावांना पिण्याच्या पाण्याची अत्यंत टंचाई भासत असून त्या संदर्भातही निवेदन देण्यात आले. तसेच कार्यालयातील अनेक कर्मचारी ओळखपत्र न लावता काम करत असल्याचा मुद्दाही उपस्थित करत शिस्तीबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आलाय. दरम्यान विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा परिषद शाळांमध्ये CCTV कॅमेरे बसवणे अत्यावश्यक असल्याचं सांगत तात्काळ कार्यवाहीची मागणी करण्यात आली आहे. या सर्व मागण्यांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अन्यथा 16 एप्रिल 2026 पासून बेमुदत लक्षवेधी आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय. संतोष विधाते, दक्ष न्यूज, दिंडोरी. कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे. मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो. सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत. संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही. मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा. सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित.